नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. होळी धुळवड अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि होळीला पुरणपोळी, गुजिया, थंडाई झालीच पाहिजे असा अलिखित नियमच आहे. जोक सपाट, पण होळी म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते आणि या गरमीच्या दिवसात ग्लासभर पौष्टिक थंडाई सकाळी सकाळी घेतली की अख्खा दिवस स्फूर्ती उत्साह टिकून राहतो. ड्रायफ्रूट्स व माफक मसाले यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन या थंडाईमध्ये असतं. तर आज आपण करूयात इन्स्टंट थंडाई मसाला व त्याचबरोबर या थंडाई मसाल्यापासून आपण करणार आहोत 2 प्रकारच्या थंडाई. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्या थंडाईसाठी आपण काय काय तयारी केली ते दाखवते. मी प्रत्येकी 1 बोल पिस्ता, काजू आणि बदाम घेतलेले आहे. गुलकंद घेतलेला आहे, गरजेनुसार त्याचा आपण वापर करू. बडीशेप घेतलेली 1 टेबलस्पून. मेलन सीड आणि पंपकिन सीड आपण प्रत्येकी अर्धा बोल घेतले. 1 बोल घेतली आपण कलपी साखर म्हणजे खडी साखर आणि 1 बोल देशी गुलाबाच्या सुकवलेल्या पाकळ्या. मिरे घेतलेत 1 चमचा. 1 छोटासा तुकडा जायफळाचा घेतला, 1 चमचा खसखस घेतली आणि 6-7 वेलची घेतली. त्याचबरोबर आपण केशर घेतलं, 1 चिमूटभर केशराचा आपण यामध्ये वापर करणार आहोत. आपण हाय फ्लेमवरती 1 कढई गरम करून घेतली आहे. 3-4 मिनटं छान गरम करून घेतली आहे आणि आता त्याखालचा गॅस बंद करून आपण खाली उतरवून घेतलेली आहे. आणि आता या गरम करून घेतलेल्या कढईमध्ये आपण सर्व साहित्य घालणार, पण त्यापूर्वी आपण खडी साखर, गुलकंद आणि केशर बाजूला काढून ठेवूया. बाकी सर्व साहित्य आपण या गरम कढईमध्ये घालूयात. आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आणि सर्व साहित्य भाजायचं नाही, तर असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे. म्हणून आपण गरम कढई केली आणि त्यामध्ये आता सर्व साहित्य ओतून घेऊयात आणि 3-4 मिनटं व्यवस्थित हाताने असं पसरवून घेऊयात आणि कुरकुरीत होऊ देऊयात. म्हणजे आपल्याला जेव्हा मिक्सरवर बारीक करू ना तर छान पावडर होईल. बस एकापाठोपाठ एक सर्व साहित्य आपण या कढईमध्ये घालूयात. हे बघा, कढईमधलं सर्व साहित्य छान कुरकुरीतही झालं आहे आणि त्याचबरोबर आता ते चांगलं गारही झालेलं आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान पावडर करून घ्यायचं आहे. तर आपण ओतून घेऊयात. आणि या साहित्याबरोबरच आपण बाजूला ठेवलेली खडी साखर आणि केशर देखील घालूयात. एवढी साखर आपल्याला पुरेशी होते, पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही वेळेला थोडीशी साखर ॲड करू शकता. बस आता आपण ह्या मिक्सरवरती अगदी छान बारीक आपला थंडाई मसाला वाटून घेऊयात. हे बघा, आपण मिक्सरवरती किती छान बारीक असा थंडाई मसाला वाटून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे. सुरेख. आपला हा थंडाई मसाला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आणि फार जास्त नाही करायचा, महिनाभर पुरेल एवढाच करायचा. आणि फ्रीजमध्ये का ठेवायचं, तर आपण ड्रायफ्रूट्स यात वापरलेले आहेत आणि काही दिवसानंतर ड्रायफ्रूट्सला वास लागतो, खवट होतात, त्यामुळे आपण सरळ फ्रीजमध्येच ठेवायचा. बरं, आपला हा थंडाई मसाला बहुउपयोगी आहे. म्हणजे आपण या थंडाई बरोबरच खीर, कुल्फी, आईस्क्रीम, फालुदा किंवा केक यामध्ये हा थंडाई मसाला वापरू शकतो आणि त्या फ्लेवरचे पदार्थ बनवू शकतो. आता या मसाल्यापासून आपण थंडाई करून घेऊ. यासाठी मी 2 ग्लास चिल्ड असं दूध घेतलेलं आहे. नेहमीचं दूध उकळून घेतलं, गार करून फ्रीजमध्ये छान चिल्ड करून घेतलं आणि 2 ग्लास दुधाला 2 टेबलस्पून गच्च भरून आपण हा थंडाई मसाला घालतोय. या मसाल्यामध्ये जेवढी साखर आहे तेवढी पुरेशी होते, पण जर एखाद्याला अजून गोड हवा असेल तर तुम्ही यावेळेस थोडी पिठी साखर घालू शकता. बस आता हा मसाला आणि हे दूध आपण या व्हिस्करच्या मदतीने छान फेटून घेऊयात, बीट करून घेऊयात. बघा, किती सुरेख आपली ही थंडाई तयार झाली आहे. कलर देखील बघा कसला गोड आला आहे, आपण जे केशर घातलं ना त्यामुळे. तर आता आपण ही चिल्ड अशी थंडाई सर्व करूयात. परफेक्ट. आणि ही थंडाई आपण गार्निश करणार आहोत ड्रायफ्रूट्सच्या कापांनी. मी काजू, बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे काप वरती पेरते आहे. तर ही आपली तयार झाली आहे बेसिक
क्लासिक थंडाई. आपण ही क्लासिक थंडाई करून घेतली आहे, पण आता आपल्याला या थंडाईपासून दुसरा फ्लेवर करायचा. तर त्यासाठी आपण 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा भरून गुलकंद घेतला आहे. तो आपण या बेसिक क्लासिक थंडाईमध्ये घातला आहे आणि आता विस्करच्या मदतीने छान मिक्स करून घेऊयात. आपली गुलकंद फ्लेवरची थंडाई देखील रेडी आहे. आणि ही थंडाई करताना मी थोडासा पिंक कलर, फूड कलर वापरलेला आहे चांगल्या प्रतीचा. तुम्हाला नको असेल तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल, पण थोडासा पिंक कलर मिक्स केल्याने बघा कसली अपीलिंग झाली आहे की नाही. परफेक्ट. आता आपण ही थंडाई गार्निश करणार आहोत फ्रेश रोज पेटल्स म्हणजे ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि त्याचबरोबर थोड्याशा पिस्त्याच्या कापांनी. परफेक्ट. तर एकंदरीत आपण 2 प्रकारची थंडाई केली. ही झाली आपली गुलकंदी फ्लेवरची थंडाई आणि ही आहे आपली बेसिक क्लासिक थंडाई. हा आपला थंडाई मसाला. या मसाल्यापासून तुम्हाला मनास येईल तेव्हा झटपट थंडाई तुम्ही बनवू शकता. आणि या मसाल्यापासून आपण तयार केली आहे क्लासिक थंडाई आणि ही गुलकंदी फ्लेवरची थंडाई. मस्त थंडगार पौष्टिक झटपट समर ड्रिंक क्लासिक थंडाई व गुलकंदी थंडाई तसेच इन्स्टंट थंडाई मसाला तयार आहे. या मसाल्यापासून तुम्ही थंडाई आईस्क्रीम, थंडाई खीर, थंडाई कुल्फी, थंडाई फालुदा या आणि अशाच प्रकारच्या विविध रेसिपीज करू शकता. आहे की नाही बहुपयोगी आपला हा मसाला. आणि शिवाय रेसिपी करायला देखील सोपी आहे. तर खवय्यांनो नक्की ट्राय करा. याआधी आपण अशाच प्रकारच्या समर स्पेशल विविध आईस्क्रीम, ड्रिंक्स, लस्सी, शिकंजी वगैरे रेसिपी व्हिडिओज केलेले आहेत. ते देखील आवर्जून ट्राय करा. आपणा सर्वांना होळी व धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा.